तर ही पाहू शकता पाठीमागे निळ्या कलरची गाडी माहूर पुसद माहूर चालते। या गाडीने मी आता माहूर मध्ये आलोय आणि पाठीमागे पाहू शकता माहूरचं बस स्टँड। तर अशा प्रकारे हे छोटंसं बस स्टँड आहे माहूरगडचं। छोटंसं आहे पण इकडचा परिसर खूप छान आहे, कारण की देवभूमी आहे, देवीचं स्थान आहे या ठिकाणी। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वेळापत्रक सुद्धा आहे छोटंसं असं। काही ठिकाणी ज्या गाड्या जातात ते इथं दिलेले आहे पूर्ण, पाहू शकता। तर हे आहे माहूरचं बस स्थानक। तिकडे गाडी पहा, किनवट नागपूर गाडी, आर्णी यवतमाळ वर्धा। तिकडे गोंदिया गाडी लागली, माहूर ते गोंदिया, यवतमाळ नागपूर गोंदिया, आणि ती आली पुसद गाडी, माहूर पुसद। ती माहूर नांदेड गाडी। तर टोटल या ठिकाणी 7 ते 8 फ्लॅट क्रमांक दिलेले आहेत। किनवट गाडी लागलेली आहे तिकडे। इकडे तेलंगणाची निर्मळ गाडी, निर्मळ किनवटहून जाते ही पण, आणि हदगाव गाडी लागलेली आहे। सकाळचे 10:30 वाजलेले आहेत। नांदेड यवतमाळ गाडी, हदगाव माहूर यवतमाळ, आणि ही आदिलाबाद गाडी आहे। माहूर ते आदिलाबाद गाडी पाहू शकता तुम्ही। 11 वाजलेले आहेत, 11 वाजले। माहूर बस स्टँड नांदेड गाडी लागली, पाहू शकता नांदेड। तर मित्रांनो, माहूरगड बस स्टँड ते रेणुका देवी मंदिरपर्यंत, दत्त शिखरपर्यंत 2-2.5 किलोमीटरचं अंतर आहे, आणि त्याच्यासाठी इथून रेग्युलर एसटी असते दत्त शिखरपर्यंत। तर पाहू शकता मित्रांनो, विहंगम दृश्य दिसते या ठिकाणी। माहूरगड ते शिखर मंदिर परिसर, हा जो पूर्ण परिसर आहे, हा रस्ता जातो शिखरकडे। तर दिगंबर दत्त यांचं हे स्थान आहे। आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणी। आता मी सध्या पाठीमागे पाहू शकता दत्ताचं मंदिर आहे। दत्ता शिखरवर आलेलो आहे, आणि इथून परत जाताना मी रेणुका माता मंदिर या ठिकाणी जाऊन दर्शन करेल। डायरेक्ट शिखरपर्यंत आलो, आणि शिखरच्या पुढे पण अनुसया मातेचं मंदिर आहे, म्हणजे आचार्य अत्री ऋषी यांचं। असे 3 एका पाठोपाठ ॲटोनं तुम्हाला सोडून देतात। अनुसया माता मंदिर, दत्त शिखर आणि रेणुका माता मंदिर, आणि नंतर खाली आहे माहूरगड। असा पहाडी इलाका आहे पूर्ण, आणि असा रस्ता आहे। तर पाहू शकता माहूरचं हे दत्त शिखर आहे। तिकडे पाहू शकता पांढरा अश्व घोडा, आणि सभोवताल पाहू शकता तुम्ही संपूर्ण डोंगररांगा। या नांदेड जिल्ह्यातील माहूरगड, रेणुका माता मंदिर, आणि इकडचा सगळा परिसर। या घंटा ऐकू येतात तुम्हाला, म्हणजे दत्तगुरूंची आरती सुरू झालेली आहे। या ठिकाणी
भरपूर माकडं असतात, जिकडे तिकडे माकडंच माकडं आणि थोडं सावध पण राहा यांच्यापासून. हे अनुसया माता मंदिर आहे ना? ठीक आहे ना, ठीक. चला तर आता रेणुका माता मंदिराकडे जाऊया. तर मंडळी 3.5 शक्तिपीठापैकी असं एक शक्तिपीठ रेणुका माता मंदिर या ठिकाणी आता आपण दर्शनासाठी आलो आहे. चला आपण दर्शन करूया. श्री रेणुका माता मंदिर माहुरगा. भरपूर पायऱ्या चढत जावं लागते मित्रांनो दर्शन करण्यासाठी. चला तर मंडळी आपण माहूर बस स्टँड सोडत आहे आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो, कारण की मला ते खूप लांब प्रवास करायचा आहे आता. संध्याकाळपर्यंत जाणं शक्य झालं पाहिजे म्हणून मी व्हिडिओ इथं एंड करतो. चला, गुड बाय.